नागपूर ऑरेंज सिटी पार्क गृहनिर्माण योजनेत गैरप्रकार झाला। पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरेंनी पर्दाफाश केलाय। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आता चौकशीचे आदेश दिलेत। म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी खोटा अहवाल दिल्याचा दावा देखील यावेळी करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर म्हाडानं मिलेनियम डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड या बिल्डरला विला आणि फ्लॅट विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश दिलेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांच्याकडून। तेजस, नागपूर ऑरेंज सिटी पार्क गृहनिर्माण योजनेत गैरप्रकार झाला, कशा पद्धतीने हा सगळा प्रकार उघडकीस आला? नक्कीच पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी हा घोटाळ्याचा पर्दाफाश केलेला आहे। नागपूर ऑरेंज सिटी पार्क गृहनिर्माण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची माहिती सुद्धा जी आहे ती विकास ठाकरे यांनी या संदर्भात दिलेली आहे। नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणात संपूर्ण चौकशीसाठी गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज गोयल यांना दिलेले आहेत। त्या संदर्भात ते निर्देश त्याचे पालन सुद्धा सध्याच्या घडीला करताना दिसत आहे। या पार्श्वभूमीवर जर बघितलं असेल तर म्हाडाने मिलेनियम डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड या बिल्डरना विला आणि फ्लॅट विक्री तत्काळ थांबण्याचे आदेश दिले आहेत। त्या प्रकारचे पत्र सुद्धा त्यांना दिलेले आहे। ही योजना जर बघितलं तर शहराच्या हद्दीबाहेरील वाना डोंगराचे हिंगणा या भागात मोठ्या प्रमाणात आहेत आणि या संपूर्ण जर त्याच्यामध्ये जर बघितलं असेल तर बनावट रस्ता दाखवून त्या लेआउटला मंजुरी मिळवून घेतलेली आहे। अशी अनेक माहिती आहे जी खोटी माहिती जे संबंधित विभागाला दिली आहे। म्हाडाच्या अधिकाऱ्यांना खोटा अहवाल दिलेला आहे आणि या संपूर्ण संदर्भात जर बघितलं तर वाना डोंगरी नगर परिषदेची मंजुरी न घेता प्रत्यक्ष रस्ता तयार नसताना सुद्धा म्हाडाने अशा प्रकारची सर्टिफिकेट दिले। त्यामुळे कुठेतरी जर बघितलं असेल तर हा मोठ्या प्रमाणात घोटाळा आणि या प्रकारची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी जी आहे ते विकास ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यासोबतच गृहनिर्माण पंकज गोयल असेल किंवा पालकमंत्री नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेली आहे। निश्चित, धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।